मोड्स ऑफ रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन ऑफ क्रॉप प्लांट असं आजच्या टॉपिकचं नाव आहे आपलं. ओके, किंवा मोड्स ऑफ रिप्रोडक्शन म्हणा, कोणताही टॉपिक त्याच्यानुसार काय आहे तुम्ही नाव देऊ शकता. ओके, आता याच्यामध्ये काय आहे, भरपूर सारे टॉपिक आपल्याला पाहायचे आहेत. याच्यामध्ये जे काही गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत डिग्रीमध्ये पाहिलं असेल किंवा आज आपण एकदम बेसिकपासून पाहणार, कुठपासून जे काही 12वीमध्ये तुम्ही स्टार्ट केलं होतं तिथपासून एंडपर्यंत जे काही अपोमिक्सिस आहे, अपोमिक्सिसमधले जे काही टाईप आहे तिथपर्यंत सगळ्या गोष्टी पाहायच्यात. ओके, बरेच साऱ्या म्हणजे काय आहे, बेसिक गोष्टी ज्या परीक्षेला न विचारल्या जाणाऱ्या पण गोष्टी आपण आज पाहणार आहोत. का तर जसं की आपण जेनेटिक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या बेसिकपासून, त्यावेळेस काय आहे आपल्याला ती पुढे जाऊन प्रोसेस सगळी जी आहे ती समजलेली. तसंच आज काय आहे आपल्याला पण यावेळेस आता ब्रीडिंग पाहायचं आहे, त्यावेळेस काय आहे बेसिक जे काही फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, सेक्शुअल म्हणजे काय, असेक्शुअल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात आहे, ओके, टाईप्स काय आहेत, क्लासिफिकेशन काय आहेत, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. ओके, मग टॉपिकला स्टार्ट करूया आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. ओके, मग आता काय आहे याच्यामध्ये, ज्यावेळेस मोड्स ऑफ रिप्रोडक्शन कशामध्ये, इन प्लांट्स आपण पाहतो. ओके, काय आहेत प्लांट्स, प्लांट्समध्ये काय आहे जर आपण बघितलं, प्लांट्स म्हणजे काय आहे इन द सेन्स ॲग्रिकल्चरमध्ये जर म्हटलं तर काय आहेत क्रॉप्स. आता हे जे क्रॉप्स आहेत, क्रॉप्स म्हणजे काय आहेत तर हे जे आहेत ते अँजिओस्पर्म्स आहेत. ओके, काय आहेत अँजिओस्पर्म आहेत जे की हायर प्लांट आहेत. अँजिओस्पर्मिक हायर प्लांट म्हणजे काय, ज्याला काय आहे आपण हायर प्लांट म्हणतो. ओके, हायर प्लांट म्हणजे काय आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ट्रू टू टाईप डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये सीड असेल, रूट असेल, स्टेम असेल, फ्लावर असेल. ओके, ईच आणि एव्हरी गोष्ट जी आहे ती पूर्णपणे काय आहे इव्हॉल्व्ह झालेली आहे. ओके, जी काही मॅच्युअर स्टेज आहे इव्होल्युशनमधली ती म्हणजे काय आहे अँजिओस्पर्मिक प्लांट, जे काही हायर प्लांट आता आहेत ते. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग आता रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, जे काही तुमचं प्लांट आहे, ओके, त्या प्लांटपासून काय तयार होतं आहे, न्यू प्लांट तयार होतं आहे. बरोबर, म्हणजे काय आहे रिप्रोडक्शन, एका प्लांटपासून दुसरं प्लांट तयार होतं आहे. ओके, ते म्हणजे काय आहे रिप्रोडक्शन प्रोसेस आहे. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, जे काही अँजिओस्पर्म प्लांट आहेत त्यांच्यापासून काय तयार होतात, हेटेरोस्पोर स्पोर्स जे आहेत ते तयार होतात. आता हेटेरोस्पोर्स म्हणजे कोणते, स्पोर्स म्हणजे काय, जे काही गॅमेट्स आहेत ते. ओके, हेटेरोस्पोर म्हणजे काय, डिफरंट स्पोर, वेगवेगळे जे काही गॅमेट्स जे आहेत ते तयार होणार आहेत. मग गॅमेट्समध्ये आपण कोणते बघितले होते किंवा स्पोरमध्ये जर दोन टाईप बघितले तर काय आहे त्याच्यामध्ये मेल पोर आणि दुसरे कोणते आहेत फिमेल स्पोर. ओके, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय आहे याच्यामध्ये दोन, एक काय आहे मेल स्पोर्स आहेत. ओके, आणि दुसरा काय आहे याच्यामध्ये टाईप जर बघितला आपण तर काय आहे फिमेल स्पोर्स आहेत. ओके, मेल आणि फिमेल स्पोर. ओके, या दोन्ही गोष्टी. मग याच्यामधून जर बघितलं आपण तर काय आहे याच्यामध्ये मेल स्पोर जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, मायक्रो मेगा कोणते स्पोर म्हटलं जातं, आठवतंय, हां मायक्रोस्पोर. ओके, मायक्रोस्पोर्स म्हटलं जातं यांना. ओके, आणि फिमेलला काय आहे मेगास्पोर म्हटलं जातं. ओके, कसं कोण आहे मोठं, फिमेल. ओके, ऑलवेज कसं मॅडम म्हणतील तसं. ओके, त्याच्यामुळे मेगास्पोर मायक्रोस्पोर. ओके, त्या दोन्ही गोष्टी. मग आता याच्यामधून ज्यावेळेस काय आहे हे जे स्पोर्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात आहे तर गॅमेटमध्ये कन्वर्ट होणार आहेत. मग हा कशामध्ये मेल गॅमेटमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, काय आहे मेल गॅमेटमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि हा जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, फिमेल गॅमेट जो आहे तो त्याच्यामध्ये कन्वर्ट होणार. ओके, आता हे जे गॅमेट कन्व्हर्जनची प्रोसेस आहे, ओके, ते म्हणजे काय आहे याच्यामध्ये काय होतं, या स्टेजला इथं काय होतं मिओसिस घडून येतं. ओके, जे आपण बघितलं रिप्रोडक्शनमध्ये जे काही सेल डिव्हिजन होतं त्याच्यापासून काय आहे गॅमेट तयार होतात, त्याच्यामध्ये काय आहे मिओसिस स्टेज आहे आणि त्याच्यामधून काय आहे मेल आणि फिमेल गॅमेट. ओके, आता हे जे काही मेल आणि फिमेल गॅमेट आहेत, ओके, जे काही मेल आणि फिमेल गॅमेट दोन्ही जे आहेत ते जे आहेत ते काय आहेत एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो, झायगोट तयार होतो. ओके, किंवा त्यालाच काय आहे ऑफस्प्रिंग म्हणतो आपण. ही प्रोसेस म्हणजे काय आहे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होणं एकत्र, तर त्याला काय आहे काय म्हटलं जातं फर्टिलायझेशन म्हटलं जातं. ओके, काय आहे फर्टिलायझेशन म्हटलं जातं. ओके, आता हा जो झायगोट आहे, झायगोट म्हणजे काय आहे, झायगोटपासून नंतर काय तयार होतो एम्ब्रिओ. ओके, ओके, आता हा एम्ब्रिओ जो आहे एम्ब्रिओपासून काय डेव्हलप होतं सीड. ओके,
आणि सीडपासून परत नवीन काय तयार होणार आहे, प्लांट तयार होणार आहे. ओके, म्हणजे झालं का, प्लांटपासून प्लांट तयार. ओके, जी काही आपण प्रोसेस पाहत होतो त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं या प्रोसेसमध्ये जर बघितलं तर काय आहे, जे काही प्लांट्स आहेत किंवा क्रॉप्स आहेत, जे किंवा अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे हेट्रोस्पोर प्रेझेंट आहेत. मग त्याच्यामध्ये हेट्रोस्पोर कोणते, दोन जर आपण बघितले त्याच्यामध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहेत जर पाहिले तर काय आहेत, मेल स्पोर आणि फिमेल स्पोर, दोन वेगवेगळे हेटेरोस्पोर. मग मेल स्पोर जो आहे आणि फिमेल स्पोर म्हणजे काय आहे, मेल जो आहे तो मायक्रो आणि फिमेल जो आहे तो मेगास्पोर आहे. ओके, त्या दोन्हीमध्ये काय झालं, मिओसिस झालं. मिओसिस झाल्यानंतर काय आहे, त्याच्यामध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट तयार झाले. हे मेल आणि फिमेल गॅमेट काय झाले, फ्यूज झाले. म्हणजे काय झालं, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं. ओके, फर्टिलायझेशन होऊन काय आहे, झायगोट तयार झाला. झायगोट नंतर काय आहे, त्याच्यामधून एम्ब्रिओ तयार झाला आणि एम्ब्रिओ नंतर सीड तयार होऊन फायनल काय आहे, त्या सीडपासून रिप्रोड्यूस करू शकतो आपण, काय आहे, प्लांट तयार करू शकतो. ओके, ही जी प्रोसेस आहे याला काय आहे, रिप्रोडक्शन म्हटलं जातं. ओके, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, त्याला काय आहे, फर्टिलायझेशन म्हटलं जातं किंवा रिप्रोडक्शन म्हटलं जातं. ओके, मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये, तर मोड्स ऑफ रिप्रोडक्शनचं जे काही रिप्रोडक्शन पार्ट आहे त्याच्यामध्ये. ओके, मग त्याच्यानंतर आपल्याला काय आहे, त्याच्यामधले मोड्स पाहिजेत. ओके, आता ह्या जो आहे डायग्राम काढलेली ती लिहून घ्या. ओके, थोडक्यात, कारण की ह्याच्यावरून तुमचा सगळा जो कन्सेप्ट आहे पूर्णपणे तो लक्षात राहणार आहे. झालं, देन याच्यानंतर मग काय आहे, टाइप्स ऑफ काय आहे रिप्रोडक्शन किंवा त्याला काय आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन पण म्हणू शकता तुम्ही, टाइप्स. ओके, त्याच्यामध्ये काय आहेत टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. ओके, याच्यामध्ये काय आहे, पहिले दोन महत्त्वाचे. त्याच्यामध्ये पहिला काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आणि दुसरा कोणता येतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, याच्यामध्ये काय होतं, मिओसिस होतं. ओके, काय आहे, मिओसिस प्लस त्याच्याबरोबर काय आहे, नंतर फर्टिलायझेशन होणार आहे. ओके, आणि त्याच्यापासून काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. मिओसिसमध्ये काय आहे, जो काही मेल आहे आणि फिमेल गॅमेट आहे ते दोन्ही एकत्र येतात आणि त्याच्यात काय आहे, फर्टिलायझेशन होतं आहे. ओके, कशामध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय आहे, मिओसिस पण होत नाही. त्याच्यानंतर काय आहे, याच्यामध्ये फर्टिलायझेशन पण होत नाही. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या होत नाही. मग याच्यामध्ये जे काही गोष्टी तयार होतात आहे ते कशापासून तयार होतात आहे, तर व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट आहेत त्यांच्यापासून काय आहेत, तर प्लांट तयार होतं. ओके, जे काही प्लांट पार्ट आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये कोणते आहेत, लीव्ज असतील, स्टेम असेल. ओके, या गोष्टींपासून काय आहे, त्याचे काय आहेत, तर जे काही गोष्टी आहेत त्या डेव्हलप होणार आहे. म्हणजे ह्या प्लांट पार्टपासून काय आहे, नवीन प्लांट जे आहे ते डेव्हलप होणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, तर सीड डेव्हलप होणार आहे आणि त्या सीडपासून प्लांट पार्ट डेव्हलप होणार आहे. ओके, किंवा प्लांट जे आहे ते तुमचं डेव्हलप होणार आहे. याच्यामध्ये काय आहे, एक प्लांट पार्ट असतो त्याच्यापासून काय आहे, गोष्टी डेव्हलप होत असतात. हे म्हणजे काय आहे, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ओके, मग त्याच्यामधला पहिला टाईप पाहूया आपण, जो आहे तो काय आहे, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, मग सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे मिओसिस. ओके, काय आहे, मिओसिस होते. मिओसिसमध्ये काय आहे, तर दोन गॅमेट्स तयार होतात. काय आहे, एक मेल गॅमेट. ओके, आणि दुसरा काय आहे, फिमेल गॅमेट जो आहे तो तयार होतात. ओके, आणि ते काय आहेत एकमेकांमध्ये नंतर फ्यूज होऊन त्याच्यापासून काय आहे गोष्टी तयार होतात. जसं की काय पाहिलं आपण, आता हे मेल आणि फिमेल गॅमेट कुठं असतात प्रेझेंट, मेल आणि फिमेल गॅमेट कशामध्ये प्रेझेंट असतात, हे जर बघितले तर कुठं प्रेझेंट असणार आहेत, फ्लावरमध्ये. ओके, काय आहे, फ्लावरमध्ये. ज्यावेळेस आता आपण एखादं प्लांट पाहूया. ओके, ओके, काय आहे, प्लांट आहे. याच्यामध्ये काय आहे, जे काही वेगवेगळे परमनंट ऑर्गन्स किंवा परमनंट पार्ट आणि टेम्पररी पार्ट आहेत. ओके, अशा गोष्टी आहेत. आता याच्यामधले परमनंट पार्ट कोणते आहेत,
प्लांटमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काय आहे, लिव्ज आहे, ओके, दुसरं काय आहे, स्टेम आहे, ओके, आणि तिसरं काय आहे, रूट, ओके. ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत हे काय आहेत, परमनंट पार्ट आहे. काय आहेत हे प्लांटचे जर बघितले आपण तर परमनंट पार्ट आहेत, ओके. आणि दुसरा जो आहे लास्टचा एक महत्त्वाचा जो काय आहे फ्लावर, हा काय आहे टेम्पररी पार्ट आहे, ओके. काय आहे, टेम्पररी पार्ट आहे कशाचा, जो काही प्लांट आहे त्याच्यामध्ये, ओके, टेम्पररी पार्ट. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण जे काही रिप्रोडक्शन होतं ते कशामध्ये होतं, रिप्रोडक्शन जे आहे ते कशामध्ये होतं, फ्लावरमध्ये होतं. फ्लावरमध्ये होतं म्हणजे कशामध्ये होतं, जो काही तुमचा टेम्पररी पार्ट आहे त्याच्यामध्ये काय होतं, रिप्रोडक्शन ही प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होते किंवा फायनल ऑकर जी आहे ती तिथं होते, ओके. आता फ्लावर म्हणजे काय आहे, जे एक टर्म तुम्ही शिकला होता, फ्लावर इज अ काय आहे, मॉडिफाईड काय आहे, शूट आहे, बरोबर, काय आहे, मॉडिफाईड शूट आहे. हे कोणी सांगितलं, बाय गोइथी यांनी सांगितलेलं होतं, ओके. काय आहे, गोइथी यांनी सांगितलेले होते. लिहायच्यात गोष्टी बरोबर ऐकत, ओके. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. मग आता ज्यावेळेस आपण फ्लावर पार्ट पाहूया, ओके, वेगवेगळे फ्लावरमध्ये काय आहेत, 4 होल्स आहेत वेगवेगळे, ओके. लिहा बाकी गोष्टी परत माझ्यासोबत लिहा, ओके. मग याच्यानंतर काय आहे, जे काही फ्लावर आहे, ओके, काय आहे फ्लावर, ओके. आता हे जे फ्लावर आहे ते काय आहे 4 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. काय आहे, 4 इसेन्शियल होल्स असतात याच्यामध्ये. पहिला काय असतो, 4 कोणते कोणते आहेत, डिग्रीमध्ये 11वी-12वीला आपण शिकलो होतो. कॅलिक्स, दुसरा करोला, त्याच्यानंतर अँड्रोसियम आणि गायनोइशियम, ओके. हे मग याचं युनिट काय आहे, याचे जर युनिट पाहिले, ओके, हे झाले काय आहेत 4 होल्स आहेत, ओके, काय आहेत 4 होल्स. मग कॅलिक्स म्हणजे काय, युनिट कॅलिक्स, हां सेपल, ओके. त्याच्यानंतर काय आहे करोला म्हणजे पेटल्स, ओके. अँड्रोइशियम म्हणजे काय, अँथर, ओके. आणि गायनोशियम म्हणजे काय, स्टिग्मा, पिस्टिल, ओके. काय आहे पिस्टिल किंवा त्यालाच काय आहे कार्पेल म्हटलं जातं, ओके. त्याच्यामधलं जे पार्ट सांगितले तुम्ही, जो गायनोशियम आहे त्याचे पार्ट जे आहेत ते वेगळे, स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी, ओव्हूल जे आहेत ते त्याचे 4 पार्ट आहेत. कशामध्ये, गायनोशियम जो पार्ट आहे, जो काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे त्याचे तुम्ही पार्ट सांगितले, ओके. हे जे आहेत काय आहे त्याचे युनिट आहेत, ओके. मग हे MPSCला प्रिलिम्सला तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. काय आहेत, जे काही 4 होल्स कोणते आहेत, इसेन्शियल होल्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय आहे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, ओके. युनिट काय आहे सेपल, पेटल्स, अँथर, पिस्टिल आणि कार्पेल. पिस्टिल किंवा त्यालाच काय आहे कार्पेल म्हटलं जातं, ओके. आता स्टॅमिन याच्यामध्ये अँथर किंवा काय आहे याला स्टॅमिन म्हटलं जातं, ओके. काय आहे स्टॅमिन म्हटलं जातं अँथरपेक्षा तिथं, ओके. मग याच्यामध्ये काय आहे, हे जर बघितलं आपण स्टॅमिन म्हणजे काय आहे तर मेल पार्ट आहे, ओके. हा जो आहे तो काय आहे फिमेल पार्ट आहे, ओके. आता याच्यामध्ये मेल पार्ट म्हणजे काय आहे तर पोलन आहे, ओके. आणि इकडं फिमेल पार्ट म्हणजे काय आहे तर एग आहे, ओके. ह्या दोन्हींचं जे काही पोलन आहेत आणि त्याचबरोबर काय आहे एग आहे, याचं ज्यावेळेस काय आहे काय होणार आहे ते एकत्र येणार आहेत, ओके. त्याच्यापासून काय आहे जे आपण मागाशी बघितलं फर्टिलायझेशन प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यामधून काय तयार होणार आहे एकत्र येऊन झायगोट तयार होणार आहे, ओके. ह्या झायगोटपासून काय आहे परत काय तयार होणार आहे एम्ब्रिओ, ओके. एम्ब्रिओपासून काय आहे सीड तयार होणार आहे आणि त्या सीडपासून फायनल काय आहे तर प्लांट तयार होणार आहे, ओके. एम्ब्रिओ नंतर काय आहे इथं सीड तयार होईल, ओके. या गोष्टी समजल्या जे की आपण रिप्रोडक्शनमध्ये पाहिलं. बट हे कुठं ऑकर होतं आहे सगळ्या गोष्टी तर फ्लावरमध्ये होतात आहे, ओके. जो काही टेम्पररी पार्ट आहे कशाचा प्लांटचा त्याच्यामध्ये त्या गोष्टी काय आहेत होतात आहे, ओके. मग त्याच्यानंतर आपण पार्ट पाहूया जे काही डायग्राम आहे त्याच्यामध्ये, ओके. कशाची जे काही फ्लावर डायग्राम जी 12वीमध्ये तुम्ही शिकला असाल, ओके. ओके.
याच्यामध्ये काय आहेत, किती होल्स आहेत, 4 आहेत. ओके, 4 3 2 1 3 2 3 2 1. ओके, इन बिटवीन काय आहे, कोणता पार्ट आहे इथे जर आपण बघितलं, ओके, हा काय आहे, कोणता पार्ट येतोय, पेस्टिल किंवा गायनोशियम. ओके, त्याच्यानंतर दुसरा त्याच्या अराउंड काय आहे, हे काय आहे, स्टॅमेन किंवा अँथर. ओके, त्याच्यानंतर काय आहे, कोणता पार्ट येतो आपण बघितलं, सेपल्स येणार का पेटल्स, पेटल्स येणार. ओके ओके, या गोष्टी. आणि त्याच्यानंतर काय आहे, मग चौथा जो पार्ट आहे तो काय आहे, सेपल्स. ओके, ग्रीन कलरचा. ओके, मग याच्यामध्ये नाव हा जो आहे तो काय आहे, फिमेल पार्ट आहे, म्हणजेच काय आहे, पिस्टी किंवा त्याला काय म्हणतो आपण, गायनोसियम. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे अँड्रोसियम. ओके, किंवा मेल पार्ट किंवा स्टॅमेन. ओके, काय आहे, स्टॅमेन किंवा त्याच्यामध्ये काय असणार आहे, स्टॅमेनवरती त्याच्यामध्ये पोलन असणार आहेत फायनल. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे, हा जो पार्ट दिसतोय हा काय आहेत, पेटल्स आहेत. ओके, पेटल्स. आता पेटल्सचं काम काय आहे, पेटल्स कसे असतात, कलरफुल असतात. ओके, काय आहेत, कलरफुल. ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं कोणतं, प्लास्टिड असतं, प्लास्टिडमध्ये काही गोष्टी बघितल्या, वॉटर सोल्युबल. ओके, वॉटर सोल्युबल बघितले होते, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर पेटल्समध्ये तयार होतात, ते वॉटर सोल्युबल असतात. बाकीचे काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत. ओके, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या का नव्हत्या, रेड व्हायलेट वगैरे असे कलर बघितले होते आपण पेटल्सला जे येतात ते. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग आता हेचं जे काम आहे ते काय आहे, कशासाठी महत्त्वाचे आहेत पेटल्स, हां, अट्रॅक्ट इन्सेक्ट, कशासाठी, पॉलिनेशनसाठी. ओके, काय आहे, पॉलिनेशनसाठी या महत्त्वाच्या आहेत, जे काही अट्रॅक्ट द पॉलिनेटर, इन्सेक्टपेक्षा काय आहे, पॉलिनेटर म्हणा. ओके, पॉलिनेशनसाठी त्या काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर हा जो ग्रीन पार्ट दिसतोय ते म्हणजे काय असणार आहेत, सेपल्स आहेत. ओके, आता सेपल्सचं काम काय आहे, सेपल कशासाठी महत्त्वाचे आहेत, त्याचं जे आहे सेपल्स जे आहेत ते काय आहेत, कोणत्या कलरमध्ये असतात सेपल्स, ग्रीन कलरमध्ये असतात. ओके, जर की तुम्ही काय आहे, गुलमोहराचं झाड बघितलं असेल, ओके, त्याच्यामधल्या बाहेरच्या आपण नखाला लावायचं लहानपणी. ओके, ते ग्रीनवाला पार्ट, आणि त्याच्यामधला जो रेडवाला पार्ट आहे तो म्हणजे काय आहेत, पेटल्स आहेत. ओके, बाहेरचा जो काही पार्ट दिसतोय ते काय आहेत, सेपल्स, आपण जे नखाला लावायचं तो. ओके, जो काही ग्रीन आहे तो. आता तो ग्रीन पार्ट कशासाठी महत्त्वाचा आहे, ग्रीन पार्ट आहे म्हणजे काय असणार आहे, हां, क्लोरोफिल कंटेंट असणार आहे. क्लोरोफिल आहे म्हणजे काय, फोटोसिंथेसिससाठी ते महत्त्वाचं आहे. काय आहे, फोटोसिंथेसिस. ओके, काय आहे, फोटोसिंथेसिससाठी तो महत्त्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो पार्ट दिसतोय सगळा याला काय म्हटलं जातं, थॅलॅमस म्हटलं जातं. काय आहे, थॅलॅमस. ओके, काय आहे तो पार्ट, थॅलॅमस आहे. मग त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, नोड्स आणि इंटरनोड्स जे आहेत ते तयार होतात याच्यापासून. नोड्स, थोडंसं वरती घेतो, नोड्स अँड इंटर नोड्स जे आहेत ते थॅलॅमसमुळे तयार होतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे, थॅलॅमस म्हणजे काय आहे, तर हे पण मॉडिफाईड काय आहे, स्टेम आहे. ओके, मॉडिफाईड स्टेम म्हणा किंवा मॉडिफाईड शूट म्हणा, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. ओके, ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खाली हा जो दिसतोय हा काय आहे, पेडी सेल. ओके, या सगळ्या गोष्टी आपण शिकलो होतो 11वी 12वीमध्ये अशा काहीतरी. ओके, आता हे तिथं बेसिक शिकलो होतो आणि ह्याचं ॲप्लिकेशन कशामध्ये होतं, आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये होतं. ओके, त्या सगळ्या गोष्टी लावायच्या होत्या. बट आपलं काय आहे,
तेच आपण कधी व्यवस्थित पाहिलेलं नव्हतं. तिथं 12वीमध्ये तेवढा अभ्यास केला, त्याच्यानंतर काय आहे डिग्रीमध्ये आल्यानंतर त्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या नाही, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. ओके, मग त्याच्यानंतर काय आहे दोन्ही. आता ज्यावेळेस आपण फ्लावर पाहूया, फ्लावर म्हणजे काय आहे, फ्लावरला आपण मगाशी काय म्हटलं, फ्लावर म्हणजे काय आहे तर मॉडिफाईड शूट आहे. ओके, काय आहे फ्लावर म्हणजे मॉडिफाईड शूट आहे. ओके, त्याच्यानंतर थॅलॅमस पण काय आहे, मॉडिफाईड शूट. स्टेम आणि शूट एकच. ओके, ते त्याच्यानंतर काय आहे होल्स जे आहेत, होल जे 4 इसेन्शियल, ते म्हणजे काय आहेत मॉडिफाईड काय असतात, मॉडिफाईड लीव्ज असतात. ओके, लीव्जचं मॉडिफिकेशन आहे हे लक्षात ठेवा, हे विचारलं जातं एक्झामला. फ्लावर मॉडिफाईड शूट आहे, थॅलॅमस मॉडिफाईड शूट आहे, आणि लीव होल्स जे आहेत फ्लावर्सचे ते म्हणजे काय आहेत, मॉडिफाईड लीव्ज आहेत. ओके, हे सगळे क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत. ओके, हे काय आहे सगळ्यांचं याच्यामध्ये काय आहेत मॉडिफिकेशन झालेलं आहे. ओके, ते जे मॉडिफिकेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर मग काय आहे आपला जे काही मेल आणि फिमेल पार्ट पाहूया आपण काय आहेत त्याच्यामध्ये. ओके, याला काय म्हटलं आता, स्टिग्मा. त्याच्यानंतर काय आहे स्टाईल. ओके, त्याच्यानंतर ओव्हरी, आणि आतमध्ये काय असणार आहे, हे जे आहे ते काय आहे ओव्हूल. बरोबर, हे पार्ट आहेत. ओव्हूल म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये एग असणार आहे. ओके, हा काय आहे फिमेल ऑर्गन किंवा काय आहे फिमेल पार्ट म्हणा. ओके, फिमेल पार्ट. ओके, त्याच्यानंतर काय आहे मेल पार्ट म्हणजे काय आहे अँथर आपला. ओके, काय आहे अँथर. अँथरमध्ये हे म्हणजे काय आहे, याला काय म्हटलं आता फिलामेंट. ओके, त्याच्यानंतर इथं जे कनेक्शन झालेलं आहे त्याला काय म्हटलं आता कनेक्टिव्ह. ओके, काय आहे कनेक्टिव्ह, आणि त्याच्या वरती काय असणार आहे, जो वरती दिसतो मेन पार्ट जो आहे तो म्हणजे काय असणार आहे, त्याला अँथर म्हटलं जातं. ओके, हा काय आहे मेल पार्ट आहे. ओके, आणि याच्यावरती छोटे 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 काय प्रेझेंट असणार आहेत तर पोलन असणार आहेत. बरोबर, काय असणार आहेत त्याच्यावरती छोटे छोटे पोलन्स प्रेझेंट असणार आहे. अँथर किंवा अँथरलाच बऱ्याच वेळा काय आहे आपण पोलन म्हणतो. ओके, या सगळ्या गोष्टी ह्या बेसिक गोष्टी होत्या. याचा ॲप्लिकेशन आत्ता आपल्याला ॲक्च्युली जो आपला टॉपिक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन तो आत्ता चालू होणार आहे, जो की डिग्रीमध्ये होता आपल्याला. ओके, त्या सगळ्या गोष्टी. मग काय आहे मेन आपला टॉपिक काय आहे, जो सेक्शुअल काय आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे याच्यामध्ये जर आपण आता मेल पार्टपासून सुरुवात करूया. हा आपण बघितला, याच्यामध्ये हा काय आहे अँथर आहे, त्याच्यानंतर हे काय आहे फिलामेंट आहे. ओके, त्याच्यानंतर इन बिटवीन काय आहे ते कनेक्टिव्ह आहे. ओके, यालाच काय आहे आपण स्टॅमेन म्हणू शकतो. ओके, किंवा काय आहे याला अँड्रोशियम. ओके, अँड्रोशियम म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हा जो अँथर आहे, अँथर जर आपण असा कट केला, ओके स्लांटिंग कट तुम्ही ऐकलं असेल, वर्टिकल हॉरिझॉन्टल कट, आणि त्याचे मग फोटो होते डिग्रीमध्ये आपल्याला किंवा 11वी 12वीमध्ये पण होतं. मायक्रोस्पोर, मेगास्पोर, मायक्रोस्पोरोजेनेसिस अशा काही गोष्टी होत्या, आणि त्याच्यामध्ये मग ते 4 लोब्स दिसायचे वेगवेगळे. त्याच्यामध्ये काय आहे त्याचं जे कटिंग सेक्शन आहे तो कटिंग सेक्शन जर आपण बघितला तर तो काय असा दिसायचा. ओके, असे याच्यामध्ये काय आहे 4 लोब्स दिसायचे. ओके, हे काय आहेत वेगवेगळे याच्यामध्ये जर बघितले तर काय आहेत 4 वेगवेगळे काय आहेत पोलन चेंबर म्हटलं जातं याला. ओके, काय आहे पोलन चेंबर, किंवा दुसरं काय आहे नाव याला और पोलन सॅक म्हटलं जातं. ओके, 1 2 3 आणि 4. ओके, असे काय आहेत ते वेगवेगळे आहे. ओके, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे काय आहेत, हे याचे जर बघितलं तर यांना लोब म्हटलं जातं. ओके, वेगवेगळे 1 2 3 4,
किंवा पोलन चेंबर आहेत. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे, टोटल किती आहेत तुम्हाला पोलन सॅक दिसतात याच्यामध्ये 4 दिसतात. त्याच्यामुळे काय आहे त्याला टेट्रास्पोरोजिनेट असं म्हटलं जातं. काय आहे टेट्रास्पोरोजिनेट, स्पोरॅन्जिएट असं करा, स्पोरॅन्जिएट. ओके, टेट्रास्पोरॅन्जिएट असं त्याला म्हटलं जातं. का तर टोटल पोलन सॅक किती आहेत, 4 आहे. 4 असल्यामुळे काय आहे त्याला स्पोरॅन्जिएट असं म्हटलं जातं. ओके, मग याच्यामध्ये जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, या प्रत्येक याच्यामध्ये जर बघितलं तर इथं जर आपण थोडंसं केलं, हे जे काही 3 नंबरचं आहे याच्यामध्ये काय आहेत वेगवेगळ्या काय असतात, पोलन मदर सेल असतात. ओके, त्याच्यावरती काय आहेत पोलन मदर सेल आहेत किंवा जे काही पोलन आहेत तुमचे वेगवेगळे ते प्रेझेंट असतात. ओके, त्याच्यामधला आपण काय आहे एक बाहेर घेतला, काय आहे त्याला काय म्हटलं जातं PMC किंवा पोलन मदर सेल 2N. ते काय असतं डिप्लॉइड आहे. ओके, डिप्लॉइड कंडिशन आहे त्याची. मग त्याच्यामध्ये काय होतं मिओसिस होतं. ओके, काय आहे हे जे पोलन मदर सेल आहे किंवा त्यालाच काय आहे मेगास्पोर मदर सेल असं पण म्हटलं जातं. मेगास्पोर मदर सेल आणि इथं काय असणार आहे मायक्रोस्पोर मदर सेल असणार आहे. आणि फिमेलमध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस काय आहे मेगास्पोर मदर सेल असणार आहे. ओके, आणि दोन्ही MMC म्हणतात त्यांना. त्याच्यामुळे काय आहे कन्फ्युजन टाळण्यासाठी काय आहे याला काय म्हणायचं पोलन मदर सेल म्हणायचं. पोलन मदर सेल म्हणजे काय आहेत मायक्रोवाल्या किंवा अँथरवाल्या अँड्रोशियम किंवा स्टॅमिनेटवाल्या. ओके, एक छोट्या छोट्या आहेत त्या. ओके, मग याच्यामध्ये काय आहे जे मिओसिस होतं आपण मगाशी बघितलं काय आहे मिओसिस होतं. आता जे काही मिओसिस आहे मिओसिस 1 झालं. मिओसिस 1 झालं म्हणजे काय आहे याच्यामध्ये 2 सेल तयार झालेले आहेत. ओके, हे 2 तयार झाले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे मिओसिस 2 होतं. ओके, काय आहे मिओसिस 2 झालं. मिओसिस 2 म्हणजे काय आहे याच्यामध्ये परत 2च्या किती होणार आहेत आता 4 होणार आहेत. सेम सेल डिव्हिजन होणार आहे. ओके, जी काही तुमची कोणती फेज आहे त्याच्यामध्ये मिओसिस काय आहे रिडक्शनल आणि परत जे आहे त्याच्यामध्ये अगोदर काय होतं मिओसिस होतं आणि नंतर काय होतं त्याचंच डुप्लिकेशन होतं म्हणजे मायटोसिस होतं जे आपण बघितलं त्याच्यामध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 मध्ये. ओके, मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे इथं आयसो बायलॅटरल लेअर जे आहे किंवा टेट्राड हे जे आहे ते तयार होतं. याच्यामध्ये जर बघितलं ओके, हे काय आहे आयसो बायलॅटरल टेट्राड जे आहे ते तयार होते आणि इन बिटवीन ते काय आहेत तर यांना काय आहे ॲक्च्युली मायक्रोस्पोर म्हटलं जातं. ओके, हे जे काय आहे मायक्रोस्पोर तयार झाले. आता हे जे काही मायक्रोस्पोर आहेत ते जे आहेत आता रिडक्शनल डिव्हिजन आहे मिओसिस रिडक्शनल डिव्हिजन आहे म्हणजे काय आहे इथं काय तयार झाला 2N होता. 2Nचा काय आहे हॅप्लॉइड तयार झाला. हॅप्लॉइड कंटिन्यू तयार काय आहे त्याचं फक्त काय झालेलं आहे डुप्लिकेशन झालेलं आहे. जे काही होतं त्याचं सेमचं काय आहे रेप्लिकेशन झालं म्हणजे मायटोसिस झालं किंवा मिओसिस 2 झालं. ओके, म्हणजे मायक्रोस्पोर काय असणार आहेत इथं हॅप्लॉइड असणार आहेत. ओके, आता ज्यावेळेस काय आहे हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामधले ह्या ज्या लेअर आहेत त्या काय आहेत कॅलोज लेअर आहेत. ओके, काय आहेत कॅलोज लेअर असते ती जर जेनेटिक्समध्ये बघितली तर ती. ओके, आता हे जे आयसो बायलॅटरल जे काही टेट्रॅड तयार झालेले हे कशामध्ये दिसतं तुम्हाला तर मोनोकॉटमध्ये दिसतं. आयसो बायलॅटरल टेट्राड जे आहे ते कशामध्ये दिसतं तर मोनोकॉट जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये दिसतं. ओके, आणि जे काही डायकॉट आहेत त्याच्यामध्ये काय आहे टेट्राहिड्रल टेट्रॅड दिसतं. ओके, हे असं वालं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल कुठं. आणि एक काय असतो बॅक साईडला प्रेझेंट असतो. ओके, त्याला काय आहे तर टेट्राहेड्रल टेट्राड असं म्हटलं जातं. टेट्राहेड्रल टेट्राड. ओके, टेट्राहेड्रल टेट्राड कशामध्ये तयार होतं जे काही डायकॉट आहे त्या डायकॉटमध्ये हे स्ट्रक्चर जे आहे ते तयार होते. ओके, मग ह्याच्यामधलं काय आहे ज्यावेळेस आता आपण बघितलं हा जो एक आहे तो काय होतं बाहेर येतं त्याच्यामधून काय आहे तो. मग आता याचं काय होणार आहे ज्यावेळेस आता हे झालं काय मायक्रोस्पोर तयार झाला. ओके, आता काय आहे तुमचा मेल गॅमेट तयार झाला आहे. मगाशी आपण जी प्रोसेस बघितली मायक्रोस्पोर झाला मायक्रोस्पोरपासून काय तयार झाला आता मेल गॅमेट तयार झाला. ओके, मायक्रोस्पोर तयार झाला. आता ह्या मायक्रोस्पोरपासून काय आहे मेल गॅमेट तयार व्हायचा आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी मग त्या पाहूया आपण. याच्यापासून काय आहे आता तो तुमचा काय आहे इथं जर बघितला तर तो काय आहे मेल गॅमेट तयार झाला त्याच्यापासून किंवा त्याच्यामध्येच कंटिन्यू करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंसं. ओके,
काय आहे याच्यामधून हा जो आला आणि याच्यापासून काय आहे काय तयार झालेला आहे हा जो आहे तो मेल गॅमेट तयार झालेला आहे. ओके, मिओसिसमधून काय तयार होतं मेल गॅमेट तयार होतं. ओके, आता हा जो मेल गॅमेट आहे त्याच्यामध्ये काय होतं मायटोसिस होतं. ओके, मायटोसिस होऊन काय आहे मायटोसिस म्हणजे काय आहे सेम डुप्लिकेशन होणार आहे त्याचं. ओके, डुप्लिकेशन प्रोसेस आहे म्हणजे काय आहे इथं हा जो आहे तो डबल झाला. ओके, मेल गॅमेट. ओके, मग त्याच्यामधला एक जो आहे तो काय असतो त्याला आपण काय म्हणतो जनरेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो आणि दुसरा जो आहे त्याला काय आहे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणतो. हा जो आहे तो काय आहे जनरेटिव्ह न्यूक्लियस. ओके, आणि दुसरा जो आहे तो काय आहे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. ओके, काय आहे जनरेटिव्ह न्यूक्लियस आणि दुसरा काय आहे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. ओके, किंवा यांनाच काय आहे बाय न्यूक्लिएटेड स्टेज म्हटलं जातं. ही जी स्टेज आहे याला काय म्हटलं जातं बाय न्यूक्लिएटेड स्टेज. ओके, काय आहे बाय न्यूक्लिएटेड स्टेज म्हणजे काय झालं आता तुमचा पोलन जो आहे किंवा जो काही मेल गॅमेट आहे तो तयार आहे कशासाठी हा पोलन आहे थोडक्यात. ओके, आता तो काय आहे बाय न्यूक्लिएटेड आहे पोलन. आता हा काय आहे पॉलिनेशनसाठी तयार झाला. हा काय आहे मग आता इथून येणार आणि कशावरती जाणार आहे फिमेल गॅमेटवरती जाणार आहे. ओके, जे काही तुमचं फिमेल गॅमेट आहे त्याच्यावरती तो जाणार आहे. ओके, मग इथं आपण त्याला थोडंसं वरती ढकलूया अजून. ओके, ओके, हा काय आहे इकडून जे काही आपण मगाशी बघितलं होतं. हा जो पोलन आहे तो इथं आलेला आहे. ओके, मग त्याच्यामध्ये हा जो आहे तो काय आहे जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे. हा जो आहे तो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे. ओके, कशावरती आलेला आहे हा स्टिग्मावरती आलेला आहे. ओके, स्टिग्मा हे काय आहे स्टाईल आहे. त्याच्यानंतर आतमध्ये काय आहे ओहूल आहे. ही बाहेर जी आहे ती काय आहे ओहुरी आहे. ओके, हा जो आहे तो ओहूल आहे आणि हा टोटल जर बघितला तर काय आहे गायनोशियम आहे. ओके, आता हा जो याच्यामधले दोन आहेत याच्यामधला जो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे त्याच्यामुळे काय डेव्हलप होतं जर बघितलं आपण पुढं त्याचं जर स्ट्रक्चर टोटल जे आहे. ओके, याच्यामधला जो काही व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसपासून काय डेव्हलप होते पोलन ट्यूब डेव्हलप होते. ओके, पोलन ट्यूब डेव्हलप झाली तो डिजनरेट झाला कारण की त्याच्यामुळे काय आहे पोलन ट्यूब डेव्हलप झालेली आहे. आणि ही पोलन ट्यूब कुठे असते कशामध्ये येते तर ओव्हरीमध्ये येते. सॉरी ओव्हरीमध्ये आणि ओव्हरीमधून आतमध्ये काय आहे जे काही ओव्हूल आहे त्या ओव्हूलमध्ये येते आणि त्याच्यामुळे काय आहे हा जो जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे तो काय आहे इथून काय आहे मूवमेंट व्हायला सुरुवात होते. ओके, इथं आला. इथं आल्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये परत काय होते मायटोसिस होते. मायटोसिस होते म्हणजे काय आहे आता त्या एका सिंगलपासून काय आहे डबल तयार होणार आहेत. ओके, दोन तयार झाले याच्यामध्ये काय झालं मायटोसिस झालं. ओके, आता हे मायटोसिस झाल्यानंतर काय आहे परत ते पोलन ट्यूबमधून कुठे येणार आहेत ही जी काही तुमची ओव्हूल आहे किंवा ओव्हरी आहे त्याच्यामध्ये एंटर करणारे जे पोलन ट्यूब कशामध्ये एंटर करते इथपर्यंत एंटर करते. ओके, जे आपण सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीमध्ये बघितलं आणि मेल स्टेरिलिटीमध्ये बघितलं. सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीमध्ये काय प्रॉब्लेम होता होता तो जो काही पोलन ट्यूबमध्ये ओके काही स्टिग्म्याचा प्रॉब्लेम येत होता. स्टिग्म्याचा प्रॉब्लेम आला तर नंतर कशाचा प्रॉब्लेम येत होता पोलन ट्यूब आणि स्टिग्मा इंटरॅक्शन होत नाही. ओके, त्याच्यानंतर काय बघितलं होतं पोलन ट्यूब आणि ओव्हूलचं इंटरॅक्शन होत नाही. ओके, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. त्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. ओके, म्हणजे काय आहे पोलन हा फंक्शनल असला तरी काय आहे या पोलन ट्यूबमधून हे जी मुवमेंट आहे ती कॅरी होत नव्हती. ओके, बऱ्याच वेळा आपण बघितलं पोलन ट्यूब इथं एंटर करत नव्हती. काही वेळेस ती पोलन ट्यूब निम्म्यामध्येच संपत होती. ओके, ते सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीमध्ये बघितलं होतं आणि मेल स्टेरिलिटीमध्ये काय बघितलं होतं हा जो पोलन आहे तोच नॉन फंक्शनल आहे. ओके, त्या दोन्ही गोष्टी मग ते कन्सेप्ट तिथले होते आपले. ओके, या सगळ्या गोष्टी मग याच्यामध्ये काय होतं हे जे आहे ती प्रोसेस आहे. ओके, मग याच्यामध्ये काय आहे तर मेल गॅमेट्स त्याच्यानंतर काय आहे ते व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसपासून काय तयार झालेली आहे पोलन ट्यूब तयार झालेली आहे. त्याच्यामुळे काय आहे याला दुसरं नाव आहे पोलन ट्यूब न्यूक्लियस. ओके, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसलाच दुसरं नाव काय आहे पोलन ट्यूब न्यूक्लियस असं म्हटलं जातं. ओके, हा जो काही तुमचा काय आहे
जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये काय घडून येणार आहे, मायटोसिस घडून येणार आहे आणि ते कशामध्ये येणार आहे, फायनली जे काही ओव्हूल आहे त्या ओव्हूलमध्ये येणार आहे. ओके, ओव्हूलमध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट असणार आहे, तिथं एग प्रेझेंट असणार आहे. ओके, ओव्हूलमध्ये काय असणार आहे, एग प्रेझेंट. आता काय झालं, एग आहे आणि तिथं काय आहे, 2 मेल गॅमेट आहेत. ओके, मग इथं आल्यानंतर काय आहे, यांना ॲक्च्युली मेल गॅमेट म्हटलं जातं. ओके, हे जे अगोदर काय आहे तिथपर्यंत तो पोलन आहे. ओके, इथपर्यंत पोलनमध्ये काय आहेत, बायन्यूक्लिएटेड पोलन आहे असं म्हणू शकता तुम्ही. मग त्याच्यामधला काय आहे, जनरेटिव्हपासून काय आहे, व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसपासून काय तयार झाली, पोलन ट्यूब तयार झाली. आता काय आहे, जनरेटिव्ह न्यूक्लियस राहिला. जनरेटिव्ह न्यूक्लियसमध्ये काय होते, मायटोसिस होते आणि मायटोसिसपासून काय आहे, 2 मेल गॅमेट तयार होतात आणि ते कुठे येतात, ते फायनली ओव्हूलमध्ये एंटर करतात जिथं काय आहे, एग प्रेझेंट आहे. ओके, मग इथं काय होणार आहे, त्याचं फ्युजन होणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी. ओके, मग तोपर्यंत काय आहे, ही प्रोसेस चालू आहे. तोपर्यंत ज्या काही तुमचं गायनोसियम आहे किंवा जो काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया होत असते. ओके, त्याच्यामध्ये पाहूया आपण काय होते ते. जर बघितलं त्याच्यामध्ये तर काय आहे, तो जो पार्ट आहे फिमेल ऑर्गन त्याच्यामध्ये काय आहे, ते 2n आहे. ओके, ज्या काही त्याला काय म्हटलं जातं, मेगास्पोर मदर सेल. ओके, त्या काय आहेत, MMC ज्या आहेत त्या मेगास्पोर मदर सेल. ओके, मग याच्यामध्ये काय होतं, मिओसिस घडून येणार आहे. ज्या काही तिथं आतमध्ये आहेत सेल, कशामध्ये, जे काही ओव्हूल आहे, ओव्हूलच्या आतमध्ये जे काही एग आहे तिथं जे काही सेल आहेत त्या काय आहेत, मेगास्पोर आहेत ते. ओके, त्यांच्यामध्ये काय आहे, मिओसिस घडून येतं. मिओसिस घडून काय तयार होणार आहे, सिंगलच्या किती तयार होतील, आता मिओसिस झाल्यावरती 4 तयार होणार आहेत. ओके, त्याचं जी काही अरेंजमेंट आहे ती अशी अरेंजमेंट असते. ओके, त्याच्यामध्ये. ओके, आणि याच्यामधल्या 3 ज्या आहेत त्या ज्या आहेत तिन्ही त्या काय असतात, 3 डिजनरेटिव्ह असतात. ओके, काय आहेत, डिजनरेटिव्ह आहेत किंवा नॉन फंक्शनल आहेत. ओके, जे काही मेगास्पोर आहेत त्यातले 3 आणि एक जो आहे तो त्याच्यामधला काय असतो, तर तो फंक्शनल असतो. ओके, एक काय असतो, फंक्शनल असतो. हे काय आहे, तर त्याच्यापासून काय डेव्हलप झाला, मेगास्पोर. ओके, हा जो एक सिंगल आहे त्याच्यामधून काय आहे, 4 तयार झाले वेगवेगळे मेगास्पोर. त्याच्यामधले 3 जे आहेत ते काय आहेत, डिजनरेटिव्ह आहेत. एकच त्याच्यामधला काय आहेत, तर तो काय आहे, फंक्शनल आहे. ओके, आता हा जो फंक्शनल आहे त्याच्यामध्ये काय आहे, तो जो मेगास्पोर आहे त्याच्यामध्ये एक फंक्शनलमध्ये काय घडणार आहे, परत मायटोसिस घडणार आहे. ओके, काय आहे, हा जो फंक्शनल आहे तो इथे आला. ओके, याच्यामध्ये काय आहे, मायटोसिस घडलं. ओके, मायटोसिसनं काय होणार आहे, ते डबल होणार आहेत. ओके, 2 झाले. परत अजून एक काय आहे त्याच्यामध्ये मायटोसिस घडतं. ओके, 2चे किती झाले, आता इथं 4 झाले. ओके, त्याच्यानंतर अजून एक मायटोसिस घडतं. ओके, 3 टाइम्स मायटोसिस हॅपन्स आणि त्याच्यामध्ये काय आहे, टोटल जी एग सेल आहे किंवा एग सॅक जे आहे त्याच्यामध्ये किती न्यूक्लिएट असतात, 8. ओके, मग 4चे किती, आता मायटोसिस झाल्यानंतर काय होणार, 8 तयार होणार आहेत. ओके, हे असे काय असतील, त्याच्यामध्ये 8 न्यूक्लियस असतील. ओके, 8 न्यूक्लिएटेड जे स्ट्रक्चर जे आहे ते तयार होणार आहे. समजलं. हां हां, कुठला, हां ओव्हूलमधला आहे ते. हां, ते त्याच्यामधून मग त्याचं काय आहे, तर पहिल्यांदा मिओसिस झालं म्हणजे काय आहे, रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये मेगास्पोर तयार झाले. मेगास्पोरपासून काय आहे, त्याचे परत काय तयार होणार आहेत, गॅमेट्स तयार होणार आहेत. ओके, आणि गॅमेट्स काय आहेत, ते परत फर्टिलाइज होणार आहेत. ओके, फ्यूज होणार आहेत एकमेकांमध्ये. तिथं काय तयार झाले होते, इथपर्यंतची प्रोसेस, इथं मेल गॅमेट आलेले, तोपर्यंत याच्यामध्ये हे होईपर्यंत, हे इथं येईपर्यंत कुठं, ओव्हूलमध्ये, तोपर्यंत इथं जी काही ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये किंवा ओव्हूलमध्ये ही प्रोसेस झालेली असणार आहे सगळी. ओके, मग त्याच्यानंतर काय आहे, ते सगळे काय आहेत, फ्यूज होणार आहे. ओके, आता ही जी कंडिशन आहे, ही जे 8 न्यूक्लिएटेड काय आहे, एम्ब्रिओ सॅक आहे, ती जर दाखवायची म्हटली तर त्याचं जे काही एम्ब्रिओ सॅक आहे ज्याचं स्ट्रक्चर आपण काढलेलं असेल किंवा डायग्राम जर काढायची म्हटली तर कशी काढतो आपण, किती असतात, कुठं काय काय काय, 8 मध्ये कशी अरेंजमेंट असते, एक सेल, अँटीपोडल सेल काहीतरी असते असं. ओके, हां, ओके, चला मग काढूया सरांनी सांगितल्याप्रमाणे. सरांना प्रमाण म्हणून चालूयात आपण. ओके, आणि इन बिटवीन काय आहे, 2 आहे. ओके,
मग याच्यामधले काय आहे, कोणता तरी एका एंडला काय असणार आहेत, अँटीपोडल सेलला असणार आहेत, एका एंडला काय आहे एक सेल, आणि एक सेलच्या अराउंड काय असणार आहेत सिनर्जिड सेल असणार आहेत. ओके, मग याच्यामध्ये काय आहे, या 3 आहेत, त्या काय म्हणू आपण अँटीपोडल म्हणूया, अँटीपोडल सेल्स म्हणूया. ओके, काय आहेत अँटीपोडल सेल. आणि अँटीपोडल सेल ज्या आहेत सगळ्याच्या सगळ्या त्या काय असतात एन असतात, म्हणजे काय असतात हॅप्लॉइड असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे, जे काही पोलार न्यूक्लिआय या ज्या आहे याला काय म्हटलं जातं, पोलार न्यूक्लिआय म्हटलं जातं. ओके, काय आहे पोलार न्यूक्लिआय. आता पोलार न्यूक्लिआय काय असते, किंवा यांनाच काय आहे दुसरं नाव आहे पोलार न्यूक्लिआयला, दुसरं नाव आहे ऑर सेकंडरी न्यूक्लिआय. ओके, सेकंडरी न्यूक्लिआय. आणि ते काय असतात 2n असतात. ओके, डिप्लॉइड असतात. ओके, त्याच्यानंतर काय आहे एक सेल इन बिटवीन जी असते ऑलवेज ती काय असते एक सेल आहे, आणि एक सेल काय असते ऑलवेज जी आहे ती हॅप्लॉइड आहे. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या दोन्ही आहेत त्याच्या अराउंड त्या काय आहेत, त्यांना काय म्हणणार तुम्ही सिनर्जिड सेल्स. ओके, त्या काय असतात, त्या पण हॅप्लॉइड असतात. ओके, हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, हे टोटल स्ट्रक्चर. ओके, ही काय आहे टोटल एम्ब्रियो सॅक. ओके, काय आहे एम्ब्रियो सॅक. किंवा फिमेल गॅमेटोफाइट. ओके, आता ह्या ज्या सिनर्जिड सेल आहेत या सिनर्जिड सेलचं नाव काय आहे सिनर्जिड. सिनर्जिड म्हणजे काय आहे सिनर्जी प्रोव्हाइड करणं. सिनर्जी म्हणजे काय आहे एनर्जी. ओके, त्याच्यामुळे काय आहे सिनर्जी. एनर्जी कुणाला प्रोव्हाइड करतात किंवा न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतात कुणाला, तर जे काही एक सेल आहे तिला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. काय आहे प्रोव्हाइड न्यूट्रिएंट टू द एग सेल. ओके, प्रोव्हाइड न्यूट्रिएंट टू द एग सेल. एग सेलला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात आहे. ओके, या सगळ्या गोष्टी इथपर्यंत समजलं. काय आहे PMC. PMC म्हणजे काय पोलन मदर सेल. त्याच्यापासून काय तयार झाले मेल गॅमेटोफाइट काय आहे मेल गॅमेट तयार झाले, मायक्रोस्पोर तयार झाले, आणि मायक्रोस्पोरपासून काय आहे फायनली मेल गॅमेट तयार झाले. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरे आपण बघितले MMC मेगास्पोर मदर सेल. त्याच्यापासून काय आहे मेगास्पोर तयार झाले, आणि मेगास्पोरपासून फायनली काय आहे फिमेल गॅमेट तयार झाले. ओके, त्या सगळ्या गोष्टी मग याच्यामध्ये आपण ते एका सेंटेन्समध्ये जर लिहायचं झालं PMC पासून काय तयार झालं मेल, याच्यामध्ये मायक्रोस्पोर तयार झाले. ओके, मायक्रोस्पोर, आणि मायक्रोस्पोरपासून फायनली काय तयार झाले मेल गॅमेट जे आहेत ते तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर काय आहे MMC मेगास्पोर मदर सेल. त्याच्यापासून काय तयार झाले मेगा स्पोर तयार झाले. ओके, आणि त्याच्यापासून काय तयार झाले फिमेल गॅमेट जे आहेत ते तयार झालेले आहेत. ओके, आता ही जी प्रोसेस आहे पोलन मदर सेल पासून काय तयार होण्याची मायक्रोस्पोर तयार होण्याची. ओके, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके, काय आहे त्याला काय म्हटलं जातं मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके, मायक्रोस्पोरोजेनेसिस. आणि जे काही मेगास्पोर मदर सेल आहे त्याच्यापासून मेगास्पोर डेव्हलप होण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं मेगास्पोरोजेनेसिस. ओके, त्याच्यानंतर काय आहे जे काही मायक्रोस्पोर आहे त्याच्यापासून काय तयार झाले मेल गॅमेट तयार झाले. ओके, त्यांना काय आहे मायक्रो गॅमेटोजेनेसिस असं म्हटलं जातं त्या प्रोसेसला. काय आहे मायक्रो गॅमेटोजेनेसिस. ओके, आणि त्याच्यानंतर काय आहे मेगास्पोरपासून काय तयार होण्याच्या फिमेल गॅमेट तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणणार आता मेगा गॅमेटोजेनेसिस. ओके, काय आहे मेगा गॅमेटोजेनेसिस. ओके, एवढं सोपं आहे, पण त्याच्या मागे काय आहे तो कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट कळाल्यामुळे काय आहे हे एकदम इझी आहे. ओके, डेव्हलपमेंट ऑफ काय आहे पोलन मदर सेल टू काय आहे मायक्रोस्पोर. दिस प्रोसेस नोन ॲज काय आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके, फ्रॉम मायक्रोस्पोरोजेनेसिस डेव्हलपमेंट ऑफ
मेल गॅमेट, दिस प्रोसेस नोन ॲज काय आहे मायक्रोगॅमेटोजेनेसिस. तसंच मग खाली सेम डेफिनेशन जे आहे ते तुम्ही बनवू शकता. ओके, याच्यासाठी काय आहे पाठ करायची गरज नाही, कन्सेप्ट ज्यावेळेस लक्षात येतात त्यावेळेस काय आहे ह्या गोष्टी इझी आहेत. मग डिग्रीमध्ये काय होत होतं आपलं कन्फ्युजन होत होतं. ओके, कारण की शब्द सगळे सेम आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये काय आहे ॲक्च्युली आपण काय आहे फर्टिलायझेशन बघू. आता फर्टिलायझेशनमध्ये ॲक्च्युली काय होतं. ओके, कुठपर्यंत आलो होतो आपण, जे काही एक सेल, ओके, जे काही एम्ब्रिओ सॅक जे आहे ती डेव्हलप झालेली आहे. ओके, त्याच्यामध्ये जर आपण स्ट्रक्चर बघितलं, ओके, ओके, याच्यामध्ये ही काय आहे एक सेल आहे. ओके, या दोन्ही काय आहेत सिनर्जिड सेल आहेत. ओके, हे जे आहे एक सेल काय आहे हॅप्लॉइड आहे. सिनर्जिड सेल पण काय असणार आहे हॅप्लॉइड आहे. हे जे आहे ते काय आहे पोलार न्यूक्लिआय. ओके, त्याच्यानंतर या तिन्ही ज्या आहेत त्या काय आहेत अँटीपोडल सेल्स. ओके, असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि त्याचबरोबर काय आहे याच्यामध्ये काय आलेले आहेत दोन काय आले होते तिकडून मेल गॅमेट आले होते, एंटर केलं होतं त्यांनी. ओके, इथं काय आहे याच्यामध्ये दोन जे आहेत ते काय आलेले आहेत. इथं जर बघितलं आपण हा एक आणि हा एक काय आलेले आहेत. हे दोन जर बघितले तर काय आहेत ते मेल गॅमेट जे आहेत ते आलेले आहेत. ओके, आता नॉर्मल सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आहे किंवा नॉर्मल फर्टिलायझेशन होतं आहे. फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ओके, मेल गॅमेट हाय, फिमेल गॅमेट कोणता असतो जनरली नॉर्मल याच्यामध्ये एक आहे. मग एक सेल कुठं आहे ही. ओके, मग याच्याबरोबर काय आहे हा जर एकत्र आला. ओके, हा काय आहे नॉर्मल एक मेल गॅमेट, दोन मधले दोन्ही कुठलाही एक जो आहे कशाबरोबर एकत्र आला एक सेल बरोबर जर एकत्र आला तर त्याला काय आहे काय म्हटलं जातं सिनगॅमी म्हटलं जातं. ओके, सिनगॅमी. आणि याच्यामधून काय आहे तर एक झायगोट तयार होणार आहे. हे दोन्ही एकत्र येऊन काय तयार झाला झायगोट तयार झाला. झायगोट झाला तयार म्हणजे काय झाली कोणती प्रोसेस झाली याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं. ओके, काय आहे फर्टिलायझेशन आणि त्याच्यामधून फायनल काय तयार होणार आहे झायगोट तयार होणार आहे. ओके, जे काही फ्युजन असेल फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे फ्युजन आहे. ओके, फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे फ्युजन. फ्युजन कुणाचं आहे याच्यामध्ये मेल अँड फिमेलचं. ओके, दोन गॅमेटचं. ओके, ते काय आहे सिनगॅमी आहे किंवा जो काही झायगोट तयार झाला त्याच्यामध्ये. ओके, आता काय राहिलं एक मेल गॅमेट राहिला. आता हा जो मेल गॅमेट आहे तो काय आहे जी काही पोलर न्यूक्लिआय आहे त्याच्याबरोबर काय होतो हा फ्यूज होतो. ओके, हे ज्या दोन आहेत त्याच्याबरोबर काय आहे फ्यूज होणार आहे. तो याच्याबरोबर जर फ्यूज झाला तर त्याला काय आहे काय म्हटलं जातं ट्रिपल फ्युजन म्हटलं जातं. ओके, काय आहे ट्रिपल फ्युजन म्हटलं जातं. आणि हे जे ट्रिपल फ्युजन आहे त्याच्यापासून काय डेव्हलप होतो ट्रिपल फ्युजन होऊन एंडोस्पर्म डेव्हलप होतो. काय आहे एंडोस्पर्म. ओके, काय आहे एंडोस्पर्म डेव्हलप होतो. आणि हा जो एंडोस्पर्म असतो हा काय असतो ट्रिप्लॉइड असतो ऑलवेज लक्षात ठेवा. कारण की इथला काय आहे मेल गॅमेट आपले कसे आले होते मिओसिस झालं त्याच्यामुळे काय झाली रिडक्शनल हॅप्लॉइड डिव्हिजन. फक्त त्याचं काय आहे 4 डुप्लिकेशन झालं. ओके, त्याच्यामुळे हे काय आहेत हे पण काय आहेत हॅप्लॉइड आहेत. ओके, हे जे आहेत ती इथं कंडिशन लिहा हॅप्लॉइड हा पण हॅप्लॉइड आहेत. ओके, हा एक हॅप्लॉइड आणि हा एक हॅप्लॉइड एक सेल दोघं एकत्र येऊन काय आहे झायगोट जो तयार होतो तो काय आहे डिप्लॉइड तयार होतो. नॉर्मल फर्टिलायझेशन म्हणजे फर्टाईल जे तयार होतं ते डिप्लॉइड कंडिशनचं असतं आपण बघितलेलं आहे. ओके, इथं काय आहे एंडोस्पर्म तयार झालेला आहे आणि तो काय आहे 3N आहे. ओके, आता हे जे काही एंडोस्पर्म आहे किंवा ही जी कंडिशन आहे काय आहे ट्रिप्लॉइड. ओके, आता हे जे आहे ते काय आहे एंडोस्पर्म. एंडोस्पर्म काय करतोय जो काही झायगोट तयार झालेला आहे समजतंय झायगोट तयार झालेला आहे त्या झायगोटला काय आहे न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके, न्यूट्रिएंट प्रोव्हाइड. ओके, कुणाला तर झायगोटला. ओके, झायगोट. आता हाच झायगोट कशामध्ये डेव्हलप होणार आहे परत नेक्स्ट स्टेज म्हणजे काय आहे तो एम्ब्रिओ डेव्हलप करणार आहे. ओके, किंवा डायरेक्टली असं काय म्हटलं जातं की एंडोस्पर्मचं फंक्शन काय आहे प्रोव्हाइड न्यूट्रिएंट टू एम्ब्रिओ किंवा झायगोट दोन्हीपैकी कोणतंही म्हणा बट जनरली काय आहे एम्ब्रिओ म्हटलं जातं.
ओके, काय आहे न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम आहे कुणाचं, एंडोस्पर्मचं, तर यांना. ओके, मग हे जे आहे हे झालं नॉर्मल फर्टिलायझेशन. नॉर्मल फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, एक मेल गॅमेट आणि एक जी काही फिमेल गॅमेट म्हणजे काय आहे एक सेल एकत्र आली. ओके, आणि त्याचबरोबर अजून एक फ्युजन झाले ज्याच्यामध्ये काय झालं, रिमेनिंग मेल गॅमेट आणि जो काही पोलार न्यूक्लिया आहे त्याच्यामधला एक ते एकत्र आलेल्या पोलार न्यूक्लिया एकत्र आलेले 2n आणि काय आहे n. ओके, इथं काय कंडिशन झाली 2n प्लस n, त्याच्यापासून काय तयार झालेलं आहे, ट्रिप्लॉइड तयार झालेलं आहे. ओके, हे ट्रिप्लॉइड आणि हे सिनगॅमी, ओके, हे दोन्ही फ्युजन आहेत. या दोन्हींना एकत्र मिळून काय म्हटलं जातं, डबल फर्टिलायझेशन. ओके, काय आहे डबल फर्टिलायझेशन म्हटलं जातं त्याला, डबल फर्टिलायझेशन. ओके, काय आहे जी काही सिनगॅमी आहे आणि ट्रिपल फ्युजन आहे, जे काही नॉर्मल फर्टिलायझेशन त्याच्याबरोबर काय आहे एंडोस्पर्म, म्हणजे काय आहे झायगोट प्लस एंडोस्पर्म तयार होण्याचे जे काही दोन्ही प्रोसेस आहेत. ओके, याच्यामध्ये काय आहे झायगोट तयार होतोय प्लस काय तयार होतोय एंडोस्पर्म. ओके, या प्रोसेसला काय म्हटलं जातं आहे डबल फर्टिलायझेशन म्हटलं जातं आहे. ओके, हे कोणी सांगितलेलं आहे तर डिस्कवर बाय नाउस्चिन, त्यांचं नाव काय आहे नाउस्चिन, बाय नाउस्चिन. कशामध्ये डेव्हलप केलं होतं म्हणजे पाहिलं होतं त्यांनी, तर एक्झाम्पल जे आहे त्याचं लिलियम प्लांट जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते शोधून काढलं होतं, किंवा प्रिटिलॅरिया. हां 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 हे डिप्लॉइड आहे ना ऑलरेडी कंडिशन, त्या डिप्लॉइड बरोबर काय आहे हा हॅप्लॉइड एकत्र आला आणि त्याच्यापासून काय आहे ट्रिप्लॉइड तयार झाला, त्याच्यामुळे काय म्हटलेलं आहे नाव दिलेलं आहे त्याला ट्रिपल फ्युजन म्हटलेलं आहे. आणि इथं काय आहे सिनगॅमी का म्हटलेलं आहे तर त्याच्यामधून फर्टाईल तयार होतं आहे. ओके, जो काही झायगोट तयार होतोय तो फर्टाईल तयार होतो, त्यामुळे काय आहे सिनगॅमी म्हटलं जाते, ही नॉर्मल प्रोसेस आहे. हां नाही दोन्हीमध्ये दाखवू आपण, काही प्रॉब्लेम इथे दाखवा असा. ओके, हा कट करा. ओके, काय आहे 2n प्लस n कंडिशन जी ट्रिपल फ्युजन आहे. हां, एक सेल ऑलवेज एक सेल मधली असते आणि दोन साईडच्या ज्या असतात त्या सिनर्जिड सेल असतात आणि ह्या काय करतात तर याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ओके, एक सेल ऑलवेज इन बिटवीन असते. ओके, मधली जी आहे ती एक सेल आहे आणि त्याच्या दोन्ही कडेच्या असतात त्यांना काय आहे सिनर्जिड सेल म्हटलं जातं. आणि एक सेलच्या अपोजिट सेल साईडला ज्या असतात अपोजिट एंडला किंवा अपोजिट पोलला त्यांना काय आहे अँटीपोडल म्हणण्याचं कारण तेच आहे की एक सेलच्या त्या अपोजिट साईडला असतात, त्याच्यामुळे काय आहे त्यांना अँटीपोडल म्हटलं जातं आणि त्या पण काय असतात ऑलवेज हॅप्लॉइड असतात. ओके, फक्त पोलार न्यूक्लियाय जी आहे ती काय असते डिप्लॉइड असते कंडिशन त्याच्यामध्ये, कारण की ती एकत्र प्रेझेंट आहे. ओके, समजलं. या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहे फायनली तुमचा काय आहे एम्ब्रिओ तयार झाला. आता हा जो एम्ब्रिओ आहे म्हणजे काय आहे तुमचं सीड आहे. ओके, मग त्याच्यापासून काय आहे प्लुमुला आणि रॅडिकल डेव्हलप होतं, जी काही एम्ब्रिओच्या स्टेजेस आहेत. ओके, जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होतो ओके त्याच्यापासून काय आहे वेगवेगळ्या स्टेजेसमधून तो जातो आणि जे काही लास्टची त्याची स्टेज आहे त्या स्टेजमध्ये येतो. जे काही प्लुमुल आहे प्लुमुलपासून काय डेव्हलप होतं शूट डेव्हलप होतं आणि रॅडिकलपासून काय आहे रूट डेव्हलप होतं. ओके, ते कंडिशन. मग हे झालं टोटल फर्टिलायझेशन. ही प्रोसेस होती आपल्याला डिग्रीमध्ये शिकायची. रिप्रोडक्शन जे आहे ते हे होतं आहे. ओके, एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला काय माहिती आहे फक्त पोलन जातं आहे आणि रिप्रोडक्शन घडतं आहे. ओके, बट त्याच्यामध्ये ॲक्च्युली जी काही प्रोसेस आहे ती ही प्रोसेस होती त्याच्यामध्ये. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. मग काय झालं याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हा जो पार्ट आहे तो इथं आपला कंप्लीट झालेला आहे. ओके.